हॅलो अँड नमस्कार. मी मोहन खासनीस पुणे. आपले सर्वांचे अभिनंदन. कारण आज आपण 21व्या सेक्शनमध्ये वेबसाईट शिकण्याचा हा अखेरचा दिवस आहे आणि हे थोडेसे अवघड वाटणारे कार्य आपण ते पूर्ण केले आहे आणि सतत 21 दिवस न चुकवता डिजिटल मार्केटिंगचा अभ्यासच नाही तर त्याची प्रॅक्टिस करून इम्प्लिमेंट सुद्धा आपण केले आहे. ह्याकरिता आपण कौतुकास पात्र आहात. आता फक्त 3 दिवस उरलेले आहेत. 3 सेशन्स आहेत. अगोदरच्या सेशनमध्ये आपण ऑन पेज SEO शिकला आहात आणि आज ऑफ पेज SEO शिकणार आहात. वेबसाईटवरचे जे काही अंतर्गत काम करतो म्हणजे ब्लॉगिंग, पोस्टिंग, कीवर्ड्स क्रिएशन, कंटेंट्स क्रिएशन, पेजेस क्रिएशन इत्यादी ह्याला ऑन पेज SEO असे म्हणतात. ऑफ पेज SEO म्हणजे वेबसाईटच्या बाहेरील काम. बाहेरील व्यक्ती जेव्हा आमचे ब्लॉगवरील आर्टिकल वाचतो व त्याला तो आवडतो तेव्हा त्या ब्लॉगची लिंक आपल्या आर्टिकलमध्ये त्याबद्दल लिहिताना त्याच्या मागे त्याची लिंक टाकतो व तिसरी व्यक्ती त्याचे आर्टिकल वाचताना त्या मागील लिंक क्लिक करून ज्यांनी सुरुवातीला आर्टिकल लिहिले आहे तिथे जाऊन तो वाचतो. तेव्हा त्या तिसऱ्याची ही लिंक ही पहिल्या क्रिएट करणाऱ्या व्यक्तीची बॅकलिंक होते. अशा बॅकलिंक्स ज्याच्याकडे जास्त असतात त्याची वेबसाईट गुगलवर रँक होते. ह्याच प्रक्रियेला ऑफ पेज SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असे म्हणतात. आपल्याच वेबसाईटमध्ये आतल्या आत जेव्हा आर्टिकलची लिंक टाकली जाते तेव्हा त्या लिंकला इंटरनल लिंक असे म्हणतात. तीच लिंक दुसऱ्या कुणाच्या वेबसाईटवर टाकली जाते तेव्हा ती एक्सटर्नल लिंक किंवा फॉरवर्ड लिंक असेही म्हणतात. व दुसरी व्यक्ती पहिल्या व्यक्तीच्या आर्टिकलची लिंक आपल्या आर्टिकलमध्ये लिहिताना वापरतो व ते आर्टिकल तिसरी व्यक्ती वाचते व त्यामागील लिंक क्लिक करून पहिल्या व्यक्तीच्या आर्टिकल येऊन स्टडी करते. त्यावेळी ती पहिल्याची बॅकलिंक व दुसऱ्याची एक्सटर्नल लिंक होते. आता आपण बॅकलिंकचे महत्त्व कळल्यानंतर त्या कशा प्राप्त करायच्या व ह्याचे टेक्निक आपल्याला शिकवायचे आहे. त्या टेक्निक्स कुठल्या माध्यमातून घ्यायच्या व ह्याचा आपण आता अभ्यास करूया. बॅकलिंक्स ह्या सोशल मीडिया पहिला जो ऑप्शन आहे म्हणजे पहिलं जे माध्यम आहे हे बॅकलिंक्स या सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म जसे काही यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर ह्या सर्व प्लॅटफॉर्मवर आपण अकाउंट क्रिएट केलेले आहे व प्रोफाईल पण सुद्धा बनवलेले आहे. त्या प्लॅटफॉर्मवरील चॅनलवरून जाऊन आपण व्हिडिओ आणि इमेज टेक्स्टसुद्धा आपण अपलोड केलेले आहे. त्या प्रोफाईलवर आपण क्लिक करून वर जो काही बार येईल त्यावर तुम्हाला ती आर्टिकलची लिंक येते. त्या आर्टिकलची लिंक कॉपी करून वेबसाईटमध्ये येऊन वेबसाईटच्या डॅशबोर्डवर तुम्हाला लिंकचे जे ऑप्शन असते त्या जागी त्याची त्याची जी लिंक आहे ती कॉपी पेस्ट करावी लागते. आपल्याला आणि त्याद्वारे आपल्याला ती बॅकलिंक नंतर मिळते. जेव्हा कस्टमर त्यावर क्लिक करतो त्यावेळी तुम्हाला लीड्स म्हणजे लीड्स नंतर तुम्हाला सेल आणि त्यानंतर त्याच्याद्वारे पैसेही प्राप्त होतात.
अशा 5ही प्लॅटफॉर्मर्स जाऊन अनेक आर्टिकल्स अथवा ब्लॉगच्या लिंक्स आपल्या वेबसाईटच्या लिंक ऑप्शनमध्ये जाऊन पेस्ट करून खूप खूप बॅकलिंक्स प्राप्त करून गुगलवर आपले रँकिंग फर्स्टवर आणता येते. तसेच जेव्हा वेबसाईटवर लिंक आपण पेस्ट करतो त्यानंतर त्या सेव्ह आणि पब्लिश कराव्या लागतात व नंतर वेबसाईट रिफ्रेश व रिलोडसुद्धा करावी लागते. काही प्लॅटफॉर्मर जसे की यूट्यूबवर अनेक बॅकलिंक्स तयार करता येतात, परंतु सर्वच प्लॅटफॉर्मवर अशा अनेक बॅकलिंक्स तयार करता येत नाहीत. तिथे फक्त एकच लिंक करण्याची सोय असते. आता दुसरं माध्यम बॅकलिंक तयार करण्याकरता दुसरी पद्धत जी आहे ती गुगल मॅप. या माध्यमासाठी गुगलवर जा आणि गुगल मॅप असे लिहा. त्यांच्या डॅशबोर्डवर ॲड युअर बिझनेस ऑप्शन असे दिसेल. त्यावर क्लिक करून विचारलेली माहिती सर्व लिहा. म्हणजे जसे की तुमचे वेबसाईटचे नाव किंवा डोमेनचे नाव, तुमचे प्रोफेशन काय आहे, तुमच्या त्या बिझनेसची कॅटेगरी काय आहे, तुमचे कुठल्या कंट्रीमधून बिलॉंग्स करता त्या कंट्रीचे नाव, मोबाईल नंबर एट्सेट्रा व ते अकाउंट क्रिएट करा आणि सेव्ह पण करा. त्या लिंक्सवर कस्टमर क्लिक करून तुमच्या वेबसाईटवर येतील. तेव्हा तुम्हाला लीड्स आणि त्याद्वारे तुम्हाला बिझनेसच्या सेल आणि पैसा प्राप्त होऊ शकतो. हे झाले आपल्या ह्या पहिल्या व्हिडिओबद्दल माहिती. आता उरलेली माहिती मी दुसऱ्या व्हिडिओवर देत आहे.